चे कॅबिनेट उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत सरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा विधानसभेवर ते निवडून येऊन अनेक महत्त्वाकांक्षी खात्यांवरती कामगिरी करणारे आदरणीय उदय सामंत सर, मी आदरणीय आमचे खरे सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आदरणीय सामंत सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। पुढाऱ्यांना बसून बोलायची सवय नसते म्हणून म्हटलं। आदरणीय खरे सर, सर्व मंत्रिमंडळातील मंत्री, विरोधी पक्षनेते पण आहेत ना, विरोधी पक्षनेते आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या कार्यक्रमाला अनेक वेळा येण्याची संधी मला मिळाली आणि आपल्याशी संवाद साधण्याची देखील संधी मिळाली। एकतर मी सकाळला आणि सामला मनापासून धन्यवाद देतो की युवा पिढीमध्ये चांगलं राजकारण शिकवण्यासाठी या ईनचा उपयोग होतोय। चांगलं राजकारण म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, मला जास्त त्याच्यावर व्याख्येसकट सांगायची आवश्यकता नाही, पण मला असं वाटतं की शिकलेली मुलं आणि शिकलेली तरुणाई जर राजकारणामध्ये आली तर राज्याच्या राजकारणाला एक विजन प्राप्त होईल। नक्की मला महाराष्ट्राचा विकास कसा करायचा आहे, महाराष्ट्राच्या तरुण तरुणींचा विकास कसा करायचा आहे, उद्योजकांचा विकास कसा करायचा आहे, उद्योजकातनं बेरोजगारी मला कशी दूर करायची आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन जर आपण पुढे आलो तर महाराष्ट्राची फिनान्शियल ग्रोथ ही तुमच्या सगळ्यांच्या विचारसरणीवर फार मोठ्या ताकदीनं पुढे येऊ शकते। आता राजकारणामध्ये बघत असताना आपण बघतो की मंत्री कुठच्या गाडीतनं फिरतो, आमदार कुठच्या गाडीतनं फिरतो, खासदार कुठच्या गाडीतनं फिरतो, हे सगळं ठीक आहे, पण एखादा मंत्री असा देखील असतो की तो स्वकष्टानं गाडी घेत असतो आणि मग राजकारणात येत असतो। आपण सगळ्यांना एकाच व्याख्येमध्ये बघतो की जो चांगल्या गाडीमध्ये बसतो त्या राजकारण्यानं 100% भ्रष्टाचार केलेलाच आहे, असा एक अलिखित नियम आमच्यावर बोलणाऱ्यांनी करून घेतलेला आहे। म्हणजे उदाहरणार्थ मी माझं उदाहरण देईन, निलेशजी आपल्याला देखील माहीत असेल की मला राजकारण केल्यानंतर किंवा राजकारणात आल्यानंतर गाडी घ्यावी लागली नाही, तर ऑलरेडी माझ्या बिझनेसमध्ये गाडी होती आणि त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये आलो। म्हणून आपण राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे। आज मी एक साधं उदाहरण आपल्याला देतो। मी त्यांच्या पक्षामध्ये काम करतो म्हणून त्यांचा उल्लेख करत नाही, परंतु या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, रिक्षा चालवणारी व्यक्ती, कौटुंबिक वातावरणामध्ये अनेक अडचणी आल्यानंतर देखील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून 24 तासापैकी 18 तास काम करणारी व्यक्ती, हे उदाहरण देखील आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आपण जर अभ्यास बघितला, मास्टरी बघितली एखाद्या विषयावर बोलायची, तर आजचे मुख्यमंत्री हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। आजचे उपमुख्यमंत्री ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं, सकाळी 6 वाजता कसं उठायचं, 6 वाजल्यापासून काम कसं करायचं, हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते अजितदादांकडनं तुम्हाला शिकलं पाहिजे। आदरणीय शरद पवार साहेब, म्हणजे मला तर असं वाटतं की त्यांनी 7ची जर वेळ दिली आणि आपली बैठक 7 वाजता, म्हणजे आपली बैठक त्या वेळेला सुरू झाली आणि आपल्या घड्याळामध्ये जर 7:15 वाजलेले असतील तर आपण आपलं टायमिंग चुकतंय असं समजून 7 वाजलेत असं लावायला हरकत नाही, बरोबर ना निलेशजी? वंदनीय बाळासाहेब ठाकरे, एक जहाल व्यक्तिमत्व जरी असलं तरी राजकारणामध्ये कशा पद्धतीची दोस्ती असली पाहिजे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे, साहित्यिकांबरोबर कसे संबंध असले पाहिजेत, सेलिब्रिटींबरोबर कसे संबंध असले पाहिजेत, या सगळ्या क्षेत्राशी राजकारण्यांचा कसा टच असला पाहिजे, ही उदाहरणं महाराष्ट्रानं दिलेली आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, ज्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा मंगल कलश या भूमीवर आणला, त्यांचं देखील व्यक्तिरेखा, आत्मचरित्र आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे। आणि म्हणून मला आपल्याला सर्वप्रथम विनंती करायची की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन
हा आपण सकारात्मक ठेवला पाहिजे. अनेक लोक नाक्यावर आमची चर्चा करतात. बघा तुम्ही, नाक्यावर चर्चा करण्याचं एकमेव साधन म्हणजे राजकारण. म्हणजे दिल्लीपासून, म्हणजे नगरसेवकापासून दिल्लीच्या पंतप्रधानांवर जिथं चर्चा केली जाते ते सगळ्यात सुसंस्कृत ठिकाण म्हणजे मला असं वाटतं की नाका तिठा काय असेल, चौक असेल त्याच्यामध्ये. आणि आपण त्याच्यावर इतकं सहजरित्या चर्चा करतो राजकारणावर चर्चा करताना. पण जो राजकारणी घडलेला असतो त्याच्या मागे किती तपश्चर्या असते, किती कष्ट असतात, हे देखील आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे. आज 13 कोटी जनतेतले फक्त 288 लोक विधानसभेमध्ये जातात. याचा अर्थ काय? 13 कोटी जनतेमधले जेवढे मतदार आहेत ते मतदान करतात आणि त्यांना हे 288 लोक योग्य वाटतात म्हणून ते विधानसभेमध्ये जातात. विधानसभेमध्ये कोण बोलतात, कोण बोलत नाहीत. जे बोलत नाहीत त्यांच्यावर देखील टीका होते, पण ते त्या समाजासाठी, त्यांच्या मतदारसंघासाठी काम करत असतात. मला असं वाटतं की आपण देखील राजकारणामध्ये, माझ्या मतदारसंघातलं कोण आहे का इथं? रत्नागिरी मतदारसंघ. बाबा तू हे ऐकू नको, तो मतदारसंघ मला सेफ ठेवा, असं त्याचा अर्थ. पण चांगलं आहे, सगळे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात राजकारणाची डेफिनेशन आपण समजून घेतली पाहिजे. राजकारणात गेलेला माणूस असाच असतो, तसाच असतो. त्याच्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राला ज्या राजकारण्यांची परंपरा आहे, ज्या लोकप्रतिनिधींची परंपरा, ही फार मोठी परंपरा आहे. आणि त्याचा जरी इंच्या सगळ्या मंत्रिमंडळानं अभ्यास केला तर मला असं वाटतं की तुम्हाला कुठच्या दुसऱ्या आदर्शाची आवश्यकताच नाही. आज आपण असं म्हणतो की माझ्या तालुक्यातला हा आमदार माझा आदर्श आहे, हा खासदार माझा आदर्श आहे. या 4-5 लोकांवर आपण जर अभ्यास केला तर तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला दुसऱ्या कुठच्याही माणसाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. मध्ये जसं आपण आता बसलोय तसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर आमचं डायरेक्ट 3-3.5 तास इंटरॅक्शन झालं. त्यात सगळ्यात फायदा काय झाला? तर आज तुमच्याकडे कोणाकडे मोबाईल आहे का? हां, त्या ताईकडे आहे. तर मोबाईल आहे ना ताई तुमच्याकडे? हे सगळे मोबाईल आमचे 6 तास काढून घेतले होते. 6 तास सिक्युरिटीच्या, म्हणजे सिक्युरिटी म्हणून. आणि 6 तासामध्ये आम्ही 250 लोक एकत्र बसलो होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की 6 तास मोबाईल हातात नसल्यामुळं बरेच वर्षानंतर खुंटलेला संवाद आम्ही त्या सभागृहामध्ये सुरू केला. कारण मोबाईल नाही. एकतर मोबाईल नाही म्हणून 6 तास किंवा 3 तास मोदी साहेब येईपर्यंत एकतर डुलकी काढली पाहिजे किंवा कोणातरी बोललं पाहिजे. आता आमदारांनी डुलकी काढली, ताबडतोब त्याचा फोटो बाहेर येऊ शकतो. मोबाईल जरी हातात नसला म्हणून डुलकी काढू शकत नव्हतो. जेवणाची व्यवस्था पण तिथेच, वॉशरूमची व्यवस्था पण बाहेर. म्हणजे 6 तास आम्ही त्या सभागृहामध्ये होतो. आमच्या हातात मोबाईल नव्हता. आम्हाला संवाद साधण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्याच्यानंतर 3 तास आम्ही पंतप्रधान महोदयांबरोबर संवाद साधला. तर त्या संवाद साधत असताना माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला की तुम्ही उठता किती वाजता? त्यांनी जे टायमिंग सांगितलं ते आपल्या सगळ्यांना आश्चर्यकारक असं आहे. 3:30 वाजता ते उठतात, 3.5 तास ते झोपतात. म्हणजे 3.5 तासामध्ये त्यांची पूर्ण कशी झोप होते? तर त्यांनी त्यांचं टाइम टेबल सांगितलं. त्याच्यातलं .नॉट 1% जरी आपण फॉलो केलं तरी मला असं वाटतं की राजकारणातच नाही, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथे 100% आपण यशस्वी होतो. मगाशी मी मुद्दाम विचारलं की विरोधी पक्षनेते म्हणजे आहेत. विरोधी पक्षनेत्यांची भूमिका काय असते की सरकारनं जे वाईट काम केलंय, जे जनहिताचं काम केलं नाही त्याच्या विरोधामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवायचा, सभागृहाच्या बाहेर आवाज उठवायचा. आणि जे सरकार करू शकलं नाही ते विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून आपण जनतेला करून द्यायचा, या कॉन्सेप्टने विरोधी पक्षनेते पद हे उदयाला आलं. पण आज जर आपण बघितलं तर विरोधी पक्ष नेतेपद ज्याच्याकडे आहे ते एकामेकाची उणीधुणी काढण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत. म्हणून मला असं वाटतं की तुमच्यातले जे राजकारणी येतील ती त्यांनी एकामेकाची उणीधुणी काढल्यापेक्षा महाराष्ट्र सजग आणि सक्षम कसा होईल, सुदृढ कसा होईल, आणि महाराष्ट्राला आर्थिक बळ देत असताना आपण चांगल्या पद्धतीनं राजकारण कसं करू, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत, एवढीच या संवादाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायची संधी मिळाली त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. असं कधी मी बसलो नव्हतो, म्हणजे न्यायाधीश पुढे हे मी असं बघितल्यानंतरच भीती वाटते.
आणि कधी असा योग पण आलेला नाही कुठं जायचा. पण सलग दुसऱ्या वर्षी असा योग खरे साहेब तुम्ही माझ्या नशिबात आणून दिला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सच्चाईनं काम जर करायचं असेल, योग्य काम करायचं असेल, पारदर्शकपणानं जर काम करायचं असेल, तर स्वतःचा आदर्श मानून जर आपण काम केलं आणि स्वतःचा आदर्श मानत असताना आपणच आदर्शवत असं जर काम केलं, तर मला असं वाटतं की दुसऱ्या कुठच्याही आदर्शाची आपल्याला आवश्यकता नाही. आणि तेवढंच भविष्यामध्ये आपण करावं, एवढीच आपल्याला हात जोडून विनंती करतो. कारण हात जोडायची वेळ का आली हे राजकारण सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून महाराष्ट्र सक्षम करायचा असेल, सुसंस्कृत करायचा असेल आणि आपली स्वतःची युथची ताकद निर्माण करायची असेल, तर तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं शिकून राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करावं, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद सर. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम कसं करावं हा मूलमंत्र आपण सांगितला. आपण प्राथमिक स्वरूपामध्ये काही प्रश्न यामध्ये घेणार आहोत. मगाशी मला उद्योगमंत्री या विषयावरून 2 विद्यार्थी सांगत होते, रत्नागिरीचा आहे असा उल्लेख त्यांनी केला. खास करून मला विचारायचा आहे, कोण होता रत्नागिरी? बरं, थेट प्रश्न घ्या. सर्वप्रथम डॉक्टर उदयजी सामंत यांचं मी अभिनंदन करतो आणि एक ग्वाही देऊ शकतो, साहेब तुमची जागा मी घेणार नाही याची ग्वाही देतो. साहेब डायरेक्ट मुद्द्याकडे जातो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण उद्योगमंत्री झाल्यापासून नवीन नवीन उद्योग येत आहेत, नवीन नवीन प्रकल्प येत आहेत. साहेब यात एक त्रुटी मला अशी आढळते की शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. तर त्या संपादित केलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांबद्दल रोष नाही, त्याबद्दल त्यांना मोबदला मिळतोय. परंतु ज्यांना वाटतं आपलं नुकसान झालं त्यासाठी वाढीव मोबदला मागण्यासाठी जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया सुरुवातीला साहेब थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो, 2 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीला पार्श्वभूमी अशी होती की 1894च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज दिला जात होता. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वतः जिल्हा न्यायालयाकडे अंतिम प्रक्रियेसाठी ते प्रकरण पुढील सूत्र दिली जात होतं आणि तिथे अंतिम निर्णय घेत होता. मात्र सन 2023 साली सरकारने द लाईट अँड फेअर कम्पेटन्सी अँड ट्रान्सपरन्सी इन लँड एक्विजिशन रिएपरेशन अँड रिसेटमेंट ॲक्ट 2013 हा काढला. या कायद्यानुसार सर आपल्या राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण या गावात मौजे पाचल, मौजे कारवली येथे 100 खटले, औरंगाबाद येथे वर्गीकरण करण्यात आले. साहेब शेतकऱ्याला जर 500-600 किलोमीटर प्रवास करायला लागत असेल तर तो वाढीव मोबदला कशाला मागेल? 500-600 किलोमीटर प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे जर पैसा असेल तर तो कशाला वाढीव मोबदला मागेल? त्याची एवढी जर परिस्थिती असती तर त्याला. आणि साहेब ह्याच्यात एक त्रुटी आहे की विधान भवनाच्या परिसरात पुण्यात ह्याचं कामकाज सुरू करण्यात आलं होतं. मात्र 6 महिने झाले, मागील 6 महिन्यापासून ते कामकाज बंद आहे. तर माझं एवढीच तुमच्याकडे मागणी आहे की कोकणच्या प्रभागात कोकणच्या 5ही जिल्ह्यात कुठले तरी एक किंवा कोल्हापूर हे आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या जवळचे जिल्हे आहेत, या जिल्ह्यात कुठेतरी एक प्राधिकरण सुरू करण्यात यावं. अथवा औरंगाबाद आणि नागपूर या 2 व्यासपीठ 2च ह्याच्यात या न्यायालयाचे मोबदला अर्ज घेतले जातात. पण माझं मागणं आहे की कोकणाच्या कुठल्या तरी एका जिल्ह्यात किंवा कोल्हापूर हे आपल्या प्रशासकीय दृष्ट्या जवळ आहे, त्या देखील या माझ्या समस्यांची निराकरण करण्यात यावं. कसलं प्राधिकरणाचं ऑफिस? सर जमीन अधिग्रहण. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उद्योग विभागाला जर लँड ॲक्विजिशन करायचं झालं तर त्याचा ॲक्ट वेगळा आहे. जलसंपदासाठी लँड ॲक्विजिशन करायचं झालं त्याचा ॲक्ट वेगळा आहे. नॅशनल हायवेसाठी लँड ॲक्विजिशन करायचं झालं त्याचा ॲक्ट वेगळा आहे. अर्जुना नदीवरचा जो धरण झालेला आहे, ते अर्जुना नदीवरचं धरण माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेच लहान असताना झालेलं आहे, आता झालेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲक्टमध्ये बदल करायची काय आवश्यकता नाही. हे ॲक्ट वेगवेगळे आहेत. पण जलसंपदाच्या ॲक्विजिशनचे प्रकरणं छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये जातात, हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. मला अभ्यास करावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक मिनिट माझं होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लँड ॲक्विजिशन ऑफिसर हा प्रांताधिकारी असतो, तो जिल्ह्याच्या बाहेरचा नसतो. त्याच्याकडे काय अडचणी निर्माण झाल्या तर अपील ॲडिशनल कलेक्टरकडे होतं. त्याच्याकडे काय प्रॉब्लेम झाला तर आपण जिल्हाधिकाऱ्याकडे जातो. जिल्हाधिकाऱ्याकडे जर प्रॉब्लेम झाला तर आपण कमिशनरकडे जातो आणि कमिशनरकडे जर काय प्रॉब्लेम झाला तर महसूल मंत्र्याकडे जातो. ही आजपर्यंतची सिस्टीम आहे. आता अर्जुना नदीवरचा नक्की प्रश्न काय आहे हा लवकरात लवकर आपण सोडू शकतो, कारण माझे मोठेच बंधू तिथं आता आमदार झालेले आहेत, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे जे काय प्रकरण असेल हे मला जर समजून सांगितलं तर लँड ॲक्विजिशनच्या प्रोसेसमध्ये जर तिथल्या लोकांना त्रास होत असेल
तर नक्की त्याच्यामधनं मार्ग काढला जाईल. पण अजून एक रत्नागिरीचे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मी सांगतो, आणि सगळी महाराष्ट्रातली मंडळी आहेत म्हणून सांगतो, आपल्याकडे लँड ॲक्विजिशन नाही, जमिनीचे खटले किती चालू आहेत तुम्हाला माहिती आहे का? नाही सर. म्हणजे आश्चर्यकारक खटले हे आमच्या कोकणामध्ये चालू आहेत. 70B नावाचा, म्हणजे 70B हा एक जो ॲक्ट आहे, माझ्याबरोबर आता एक तहसीलदार देखील आलेले आहेत, तर माझ्या फक्त एका प्रांत ऑफिसमध्ये 72,000 खटले चालू आहेत. किती? 72,000. त्याच्यामुळं अर्जुना नदी असू दे, नॅशनल हायवेचं ॲक्विजिशन असू दे, किंवा वैयक्तिक असू दे, जमिनीवरचे खटले देशात नाही जगात जर जास्त कुठं असतील, त्याचं गिनीज रेकॉर्ड होईल आपल्याकडे, तर ते देखील तुमच्यासारख्याने पहिले कमी केले पाहिजे. म्हणजे काय? माझा बांध इकडे आहे तो तुझ्याकडे आला, तुझा बांध माझ्याकडे आला, हे जे खटले आहेत हे पहिले बंद केले पाहिजेत. त्याच्यामुळे लँड ॲक्विजिशन ऑफिसर हा प्रांत असतो आणि प्रांत अधिकाऱ्याकडेच हे सगळे प्रश्न सुटत असतात. पण अर्जुना नदीचं मला समजून सांगा, मी त्याच्यातून मार्ग काढेन. पुढील प्रश्न. माईक चालू करा. मला ऐकायला येतं. नाही, ते साऊंड मध्ये जात नाही लाईव्ह. माझा प्रश्न होता की जो IT डिपार्टमेंटसाठी जी पॉलिसी होती IT/ITS 2023ची, सो IT आपल्याकडे एक स्ट्रॅटेजिक सेक्टर आहे, स्टेट इम्पॉर्टन्सचं सेक्टर आहे, तर यासाठी आपल्याकडे कुठली रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी नाही आहे. जर एखादा IT पार्क एस्टॅब्लिश करायचा, लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी जातं, टाउन प्लॅनिंगकडे जातं, सँक्शनिंगकडे जातं, मिनिस्ट्री ऑफ मेटीकडे जातं. सो सेंटर आणि स्टेटच्या मध्ये डिवायडेशन होतं. पण IT पार्क हा कॉमन प्रश्न आहे, प्रत्येक जिल्हा मागणी करतो, प्रत्येक मोठा एम्प्लॉयर प्रत्येक जिल्ह्यामध्ये येईलच असं नाही आहे. पण छोटे छोटे बुटीक IT फर्म्स आहेत, 50 एम्प्लॉय, 60 एम्प्लॉय, 80 एम्प्लॉय, 200 एम्प्लॉय, ह्यांच्यासाठी एखादा जर प्रोव्हिजन आलं, त्या पॉलिसी एक्झिस्ट करते, पण ती EEZ प्लस IT पार्क आहे, ज्याला मिनिमम एरिया 10 एकरचा आहे, म्हणजे 1,00,000 स्क्वेअर फूटचा आहे, त्यासाठी परत सँक्शनिंगचे लिमिट्स वेगळे आहेत. हे जर रिड्यूस केलं आणि PPP मॉडेलवरती जर छोट्या साईजच्या फर्मसाठी किंवा सब सेंटर किंवा मायक्रो सेंटर IT पार्कचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओपन झाले, हे IT क्लाउड कॉम्प्युटिंगसाठी, गेमिंगसाठी, VFX साठी हे प्लग अँड प्ले मॉडेलवरती जर ऑपरेट झाले, तर लोक येऊन डायरेक्ट त्यांचे ऑफिसेस एस्टॅब्लिश करू शकतील. PPP मॉडेल असेल तर रेंट आणि लीजचं त्यांना गॅरंटी राहील, इन्व्हेस्टरला सिक्युरिटी राहील, गव्हर्नमेंटवरती जास्त बोज येणार नाही. सो असा जर एक अथॉरिटी, जसं म्हाडासाठी ऍक्ट आहे, PSU ह्याच्यासाठी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सिडकोचा आहे, किंवा MIDC स्वतःचा सेपरेट ऍक्ट आहे, अख्खी अथॉरिटी आणि अख्खी रूल्स आहेत. सो IT पार्कसाठी सेपरेट अथॉरिटी ऍक्ट झाला तर ते कन्व्हिनियंट राहील. पॉलिसी गव्हर्नमेंट बदललं, स्टेट बदललं, विम्स बदललं की ते बदलत जातात पॉलिसी. पण ऍक्ट आला तर एक इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स आहे आणि एक सेक्टर ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स असं होऊ शकतं. सो माझं असं म्हणणं होतं की ते झालं तर प्रत्येक जिल्ह्याला फायदा होईल. छोटे छोटे फर्म्स आहेत, भरपूर लोक पुणे मुंबईमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचे फर्म्स एस्टॅब्लिश केले, पण त्यांच्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होईल, त्यांचे एक्सपेंडिचर त्यांच्या जिल्ह्यामध्ये होतील, लोकल इकॉनॉमीला फायदा होईल. सो हे माझं म्हणणं होतं. आधी पहिली गोष्ट आहे की IT प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकत नाही. मी आता माझ्याकडे VIT सेमीकंडक्टरचा कारखाना नेला आहे आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर नेलं आहे. माझी देखील इच्छा होती उद्योगमंत्री व्हायच्या अगोदर की माझ्याकडे IT पार्क व्हावं. म्हणून अनेक निवडणुकीच्या तोंडाला मी सांगायचो की IT पार्क काढणार, IT पार्क काढणार. तेवढं शक्य नाही. आपल्याला IT पार्कचा हब जर बघायचा असेल भविष्यामध्ये आणि डेटा सेंटरचा हब बघायचा असेल तर त्याला नवी मुंबईशिवाय पर्याय नाही. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आता IT साठी ॲक्ट करायची काय आवश्यकता नाही, नाही तर मग प्रत्येक सेक्टरमध्ये ॲक्ट करावे लागतील. IT येतं आहे IT साठी ॲक्ट, जेम्स अँड ज्वेलरी येतं आहे त्याच्यासाठी ॲक्ट, ऑटोमेटिव्ह असेल त्याच्यासाठी ॲक्ट, AI येतं आहे त्याच्यासाठी ॲक्ट. तर अतिशय चांगली IT पॉलिसी ही आमच्याकडे विभागाकडे आहे. त्याची कॉपी तुम्हाला एक पाठवून देतो. त्या पॉलिसीचा जर अभ्यास झाला तर IT सेक्टर कुठे येऊ शकतं, IT सेक्टर कुठे वाढू शकतो, त्याला इन्सेंटिव्ह काय आहे, त्याला वॉटर सबसिडी काय आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी सबसिडी काय आहे, ते कशा पद्धतीनं कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाऊ शकतं, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं IT आपण असं बसून म्हणू शकतो की IT प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे, पण ITचं इन्फ्रास्ट्रक्चर करताना ज्या काही आपण ज्याला रॉ मटेरियल म्हणतो ते जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळालं नाही तर IT सेक्टर विकसित होणार नाही. दुसरं कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी तुम्हाला चांगली पाहिजे, एअर कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, म्हणजे विमानतळं सगळी चांगली पाहिजेत. कारण IT सेक्टरमध्ये येणारा आपण काय म्हणतो की IT सेक्टरमध्ये मुलांना फार मोठी नोकरी लागते, हे बरोबर आहे, पण IT सेक्टर डेव्हलप करताना कनेक्टिव्हिटी देखील लागते. जशी ती कनेक्टिव्हिटी लागते तशी आपण मोबाईलची कनेक्टिव्हिटी आहे ना, तशी ती पण कनेक्टिव्हिटी आपल्याला लागते. त्याच्यामुळे IT सेक्टर हे एका तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये होणार नाही. ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार तिथंच ते IT सेक्टर होत असतं. आणि IT साठी सेपरेट
लॉ करायची काही आवश्यकता नाही. आय टीसाठी स्वतंत्र पॉलिसी आपल्याकडे आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि आपण हे सत्र या ठिकाणी थांबवतोय. नमस्कार सर, मी राजवर्धन आदिनाथ करांडे. मी सध्या पिंपरी चिंचवडचा शहर कार्याध्यक्ष आहे. तर माझा प्रश्न असा होता की औद्योगिक विकासाला चालना देऊन विकसनशील भारत आहे त्याचा विकसित भारतामध्ये रूपांतर करायचं असेल, यासाठी पण आपल्याला आजचा तरुण पिढीच आहे, तीच उद्याचं भवितव्य आहे आपल्या भारताचं. तर या तरुण पिढीला तुमचं काय मत असेल, त्यांना काय तुम्ही सांगाल थोडक्यात? मला तर असं वाटतं की औद्योगिक क्षेत्र जर विकसित व्हायचं असेल, कंपन्या जर आपल्या भागामध्ये यायचं असेल, तर त्या कंपन्यांचं समर्थन करायला पहिलं युवा पिढीने शिकलं पाहिजे. आता माझ्याकडे एखादा प्रकल्प येतोय तर मी त्याला राजकारणासाठी विरोध करतोय की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना नको म्हणून तो विरोध करतोय, ह्याचा कुठेतरी अनालिसिस झाला पाहिजे. आता तुमच्याच भागामध्ये 5 तारखेला वाटतं उद्याच मी आणि मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे आहे. जी एक शंका निर्माण केली जाते की पूर्वी जे MOU केले त्याचं काय झालं, त्याचं इम्प्लिमेंट झालं की नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या भागामध्ये आहे. ती अमेरिकन की युरोपची कंपनी आहे, हॅवमोर ना, आईस्क्रीम हॅमोर. तर त्याचा आम्ही MOU केला होता 2 वर्षापूर्वी. तर आता जे विरोधक मला विचारतात की आता MOUची अंमलबजावणी झाली का, तर मी त्यांना परवा आईस्क्रीम खायलाच बोलवलं डायरेक्ट. म्हणजे जी आईस्क्रीमची कंपनी परदेशातनं आम्ही आणली त्याची नुसती आम्ही MOU नाही केली, त्यांना जागा दिली, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि आता आईस्क्रीम खायला मुख्यमंत्री महोदय आणि मी जाणार आहे. तुम्ही पण तिथं जवळ असाल तर तुम्ही पण या. आता या प्रकल्पातनं काय होणार आहे, 1000 कोटीचा प्रकल्प आहे, पण डिस्ट्रीब्युटर नेमायचे आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार मिळणार आहे. आईस्क्रीम दुधापासून तयार होतं, त्याच्यामुळे दूध जिथनं आपण घेणार आहोत त्या शेतकऱ्याला त्याचा रोजगार मिळणार आहे. कोल्ड स्टोरेजच्या गाड्या असणार आहेत, त्यांना रोजगार मिळणार आहे. ती गाडी आली की त्याच्यावर ड्रायव्हर क्लिनर असणार आहेत, त्यांना रोजगार मिळणार आहेत. त्या कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर नेमले जातील, त्यांना रोजगार मिळणार आहेत. म्हणजे 1000 कोटीची कंपनी किमान 5 ते 6000 लोकांना रोजगार देऊन जाणार आहे. त्यातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमची ती आईस्क्रीम कंपनी आहे. आणि जे मगाशी मी सांगितलं की पहिलं एखादा प्रकल्प जर येत असेल आणि त्याचा उपद्रव आणि अपाय काही नसेल तर त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे. त्या समर्थनामुळं अनेकांना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे, हजारो लोकांची कुटुंब त्याच्यावर चालणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या युवा पिढीनं संघर्ष करण्यापेक्षा म्हणजे हा प्रकल्प आम्हाला नको, या प्रकल्पातनं आम्हाला रोजगार पाहिजे, मग रोजगार पाहिजे तो प्रकल्प झाला पाहिजे. तो प्रकल्प झाल्यानंतरच त्याच्यामध्ये रोजगार किती हे आपल्याला कळणार आहे. त्याच्यामुळे युवा पिढीनं पहिला निर्णय घेतला पाहिजे की जर चांगले प्रकल्प असतील, त्याच्यातनं रोजगार निर्मिती होणार असेल तर त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खरं तर बऱ्याच जणांचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत आणि उद्योगमंत्री असल्यामुळे प्रत्येकाला इच्छा आहे की आम्हाला ह्या गोष्टी माहिती मिळाल्या पाहिजेत. आम्ही सर्वांचं एकत्रित सर्व प्रश्न सर आपल्याला मेलद्वारे आपण पाठवू, त्यावरती आपल्याला चर्चा करता येईल की नवीन येणाऱ्या संधी ह्या विद्यार्थ्यांसाठी काय आहेत हे आपल्याला त्यातून कळतं समजेल. आपण माझी एक विनंती आहे सगळ्यांना. हो. आता हा उपक्रम तुमचा वर्षभर चालू असतो का? हो, वर्ष म्हणजे मंत्रिमंडळ 1 वर्षासाठी आहे, 1 वर्ष. हो, 5 वर्षासाठी नाही. एक ते एक चांगलं आहे. तर मला असं वाटतं, माझी विनंती आहे, ही सगळी टीम आहे ना, त्यांना तुम्ही माझ्याकडे रत्नागिरीला 1 दिवस पाठवा. समुद्र दाखवतो, ऐका आणि त्यांना उद्योग विभागाचं सगळं प्रेझेंटेशन देतो. म्हणजे युवा पिढीनं रोजगारासाठी काय केलं पाहिजे, बेरोजगारी दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रकल्पाचं समर्थन कसं केलं पाहिजे, IT पॉलिसी काय आहे, AI पॉलिसी काय आहे, इंडस्ट्रियल पॉलिसी काय आहे, फायर ब्रिगेडची आमची पॉलिसी काय आहे, आमची जमीन किती आहे, आम्ही पाणी कोणाकोणाला देतो, आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त जागा कोणाची आहे, हे सगळं प्रेझेंटेशन तुम्हाला मी एकदा देतो. आणि बरोबर मासे पण खायला घालतो. तुम्ही तारीख मला सांगा आणि सगळ्यांना पाठवून द्या. धन्यवाद सर. म्हणजे आपण मेलवर उत्तर द्यायची आवश्यकता नाही. 2 तास त्यांना तिथं मी देऊन त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊन त्यांना फुल ट्रेन करून राजकारणात पाठवतो मी. वा, क्या बात आहे. धन्यवाद सर. आपण वेळ दिला आणि पुढील संधी सुद्धा दिली, त्याबद्दल आपण या सभागृहात मार्गदर्शन केल्याबद्दल सकाळ साम आणि ईनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.